मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना असणार आहे. कारण 31 डिसेंबर 2025 पूर्वी सर्व लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करणे अनिवार्य आहे. म्हणजे काय, तुम्ही जर ई-के-वाय-सी केलं नाही तर तुमचे हप्ते जे 1500 रुपयाचा हप्ता आहे तो कायमचा बंद होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो ई-के-वाय-सी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. आता ही ई-के-वाय-सी नक्की कोणी करायची आहे? म्हणजे ज्यांची ऑलरेडी ई-के-वाय-सी आहे झाली त्यांनी करायचं आहे का? किंवा ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही त्यांनी ज्या काही रिलेटिव्सचे आधार क्रमांक टाकून ई-के-वाय-सी केली त्याच लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी करायची का? असे बरेचसे प्रश्न लाडक्या बहिणी विचारत होत्या. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, ही के-वाय-सी जर तुमची चुकली असेल, म्हणजे याआधी जर तुम्ही के-वाय-सी केली व चुकली असेल तर तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. जर पती किंवा वडील हयात नाही, तुमचा घटस्फोट झाला आहे, अशा लाभार्थ्यांसाठी ही के-वाय-सी प्रक्रिया आहे व अद्याप ही के-वाय-सी तुम्ही केलं नाही तर तुमच्यासाठी सुद्धा ही प्रक्रिया असणार आहे. पण एक लक्षात घ्या, लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी एकल आहेत, निराधार आहे किंवा ज्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहे, अशा लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी कशी करायची हे सरकारने लवकरात लवकर सांगितलं पाहिजे आहे. आता यासाठी इथे काय बघा, इथे क्लिक करा. केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक म्हणजे लाभार्थी ज्या या योजनेचा लाभ घेत आहे त्यांनी, त्यानंतर कॅपचे मी सहमत आहे आणि OTP पाठवा टाकल्यानंतर तुम्हाला काय पुढे OTP येणार आहे आणि 2 ऑप्शन येणार आहेत. एक म्हणजे विवाहित आणि दुसरं म्हणजे काय अविवाहित येणार आहे. तर विवाहितवर केल्यानंतर क्लिक बघा, पती हयात नाही, पतीचे निधन झाले आहे आणि घटस्फोटित असं ऑप्शन येत आहेत. तर लाडक्या बहिणींना इथे जे एकल किंवा ज्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहे अशा लाडक्या बहिणींसाठी सुद्धा एक ऑप्शन दिलं पाहिजे आहे, जेणेकरून त्यांचे सुद्धा पैसे येणार आहेत. कारण असं दिसून येत आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून असं सांगितलं जात आहे की एकूण 40 लाख लाडक्या बहिणी अपात्र होण्याची शक्यता आहे, जेणेकरून फक्त 1,60,00,000 लाडक्या बहिणींनाच हे पैसे येणार आहेत. म्हणजे काय, बाकीच्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार आहे. मग यामध्ये एकल लाडक्या बहिणी आहेत, त्यानंतर ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही अशा लाडक्या बहिणी आहेत. तर सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आहे. कारण अशा लाडक्या बहिणींनी जरी स्वतःची के-वाय-सी केली तरीसुद्धा त्यांना पुढे जाऊन जी काही सेकंड स्टेप म्हणजे पती हयात नाही, पतीचे निधन झाले, घटस्फोट आहे, तिथे काय करायचं अजूनही तिथे प्रश्नचिन्ह आहे. कारण घटस्फोटीत क्लिक केल्यानंतर इथे जात प्रवर्ग आणि त्यानंतर काय माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा नाही असं इथे क्वेश्चन विचारलं जात आहे. तर काय की तुमचे सदस्य किंवा जे काही घरातील सदस्य आहे, कुटुंबातील सदस्य आहे, जर सरकारी नोकरदार असेल तर इथे काय असेल तर हो म्हणायचं आहे, नसेल तर नाही म्हणायचं आहे. किंवा इथं काय माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, भारत सरकार किंवा संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही म्हणून इथे क्लिक करायचं आहे. घेत असेल तर आहे म्हणून. माझा घटस्फोट झाला आहे, ही जी काही अंगणवाडी सेविका आहे यांच्याकडे आम्ही कागदपत्रे जमा केले आहेत व इथे आम्ही ई-के-वाय-सी करण्यासाठी आम्हाला इथे सबमिट करा हे म्हणून बटन क्लिक करायचं आहे. परंतु इथे परत प्रॉब्लेम आहे की ज्यांची ई-के-वाय-सी म्हणजे जे विवाहित आहे पण ज्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे हे सरकारने नक्कीच लक्ष दिलं पाहिजे आहे. कारण परत एकदा इथे जर अविवाहित आहात, वडील हयात आहे पण वडिलांचे निधन झाले आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथं ऑप्शन दिलेला आहे. पण ज्या लाडक्या बहिणींचे म्हणजे किंवा ज्या मुलींचे वडीलच बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणीने पुन्हा काय करायचं, तर इथे शासन निर्णयानुसार हे सुद्धा सांगितलं आहे की GR मध्ये की 31 डिसेंबर 2025 पूर्वी सर्व लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी करणे अनिवार्य आहे, नाही तर तुमचे हप्ते बंद होणार आहेत. पण सरकारने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर ई-के-वाय-सीसाठी पर्याय उपलब्ध करून द्या, जेणेकरून या 4 ते 5 दिवसात या लाडक्या बहिणींची सुद्धा ई-के-वाय-सी प्रॉपर पद्धतीने होणार आहे. तर तुमचाही हाच प्रश्न असेल, तुम्हालाही हाच प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच कमेंट करा. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना सपोर्ट करा. कारण लाडकी बहीण योजना बंद व्हायला नको आहे, तुमचे पैसे तुम्हाला मिळायलाच पाहिजे आहे. महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. याच्या रिलेटेड तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा.